नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स आणि AM सायन्स म्हणजे केटेच कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण FYB वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे मानवी भूगोल यावर चर्चा करतोय. या पेपर मध्ये प्रकरण क्रमांक 4 आहे शेती किंवा कृषी. मागील काही तासांपासून आपण या प्रकरणातील जो महत्वाचा उपघटक आहे शेतीचे उपप्रकार यावर चर्चा करतोय. आज या सेमिस्टर मधलं आपलं या विषयाचे व्याख्यान क्रमांक 40 आहे आणि या व्याख्यानामध्ये आज आपण शेतीचे प्रकार जे आहेत त्याचा भाग क्रमांक 4 बघतोय. आपण शेतीचे प्रकार किंवा कृषीचे प्रकार. मागील तासाला आपण शेतीचे काही प्रकार ऑलरेडी चर्चा केली आहे. त्यामध्ये उदरनिर्वाह शेती आहे, त्याचे जे उपप्रकार आहे स्थलांतरित शेती, स्थायी शेती. दुसरा शेतीचा प्रकार होता व्यापारी शेती, मळ्याची शेती, मिश्र शेती आणि ट्रक फार्मिंग ज्यालाच आपण मंडई बागायत शेती असं म्हणतो. आजच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण 2 महत्वाचे शेती प्रकार स्पष्ट करणार आहोत, समजून घेणार आहोत. ते आहे दुग्ध शेती आणि गट शेती. आणि आणखी 2 शेती प्रकार आपण पुढील तासाला चर्चा करणार आहोत. ते आहे फळबाग शेती आणि वनशेती. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रकार आज आपण चर्चेला घेतोय दुग्ध शेती. 20व्या शतकात जे वेगवेगळे प्रकारचे शेती व्यवसाय सुरू झाले त्यामध्ये सर्वात महत्वाचा एक व्यापारी दृष्टिकोनातून शेती केला जाणारा प्रकार आहे दुग्ध शेती. बघा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः मी तुम्हाला सांगेन की युरोपियन देशांमध्ये आणि उत्तर अमेरिकेमध्ये शहरी भागामध्ये नगर किंवा ज्या ठिकाणी नगर आहे, महानगर आहे, अशा भागामध्ये दुधाला प्रचंड मागणी आहे. प्रचंड मागणी असल्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यासाठी या व्यवसायाचा उदय झाला आहे. आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो की अलीकडच्या काळामध्ये फक्त विकसित देशात नाही तर अविकसित देशामध्ये सुद्धा किंवा विकसनशील देशामध्ये सुद्धा हळूहळू हा व्यवसाय त्या ठिकाणी वाढायला लागलाय. दुग्ध शेती हा प्रकार सुरू झालाय. जर आपण इतिहास बघितला तर 20व्या शतकामध्ये याची सुरुवात जरी झाली असेल तरी मात्र अलीकडच्या काळामध्ये याच्यामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. किंबहुदा हा शेती प्रकार जो आहे तो अधिक व्यापारी बनलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं एक लक्षात घ्या की दुग्ध शेतीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला हा व्यवसाय जर आपण पूर्व इतिहास पाहिला तर पूर्वीपासून हा व्यवसाय कमी अधिक प्रमाणामध्ये शेती बरोबर केला जात होता. फक्त त्याला व्यापारी टच नव्हता, कारण अलीकडच्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ, त्यावर प्रक्रिया करून केलेले पदार्थ जे आहे त्याच्यामध्ये दही असेल, चीज असेल, लोणी असेल, मलाई असेल, पेढे असेल, श्रीखंड असेल किंवा अजून भरपूर काय असेल, हे संपूर्ण पदार्थांना मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये, उपनगरामध्ये प्रचंड मागणी आहे. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी दूध तयार करणं आणि दुधावर प्रक्रिया तयार करण्यासाठी खऱ्या अर्थानं व्यापारी दृष्टिकोनातून दुधाची निर्मिती करण्यासाठी, दूध उपलब्ध करण्यासाठी गाय असेल, म्हैस असेल किंवा इतर जे पशु आहेत की ज्यांच्यापासून दूध मिळतं अशांचं व्यापार दृष्टिकोनातून पालन केलं जातं. आणि याच्यातूनच या व्यवसायाची विशेषता म्हणजे की दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी हा जो शेती प्रकार आहे 20व्या शतकात विकसित झाला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण याची व्याख्या बघू की दुग्ध शेती कशाला म्हणायचं. अनेक प्रकारच्या व्याख्या त्या ठिकाणी संदर्भ पुस्तक असेल, वेबसाईट असेल याच्यावर उपलब्ध आहे. पण ही जी व्याख्या आहे ती सोपी आहे, सहज तुम्हाला समजेल. बघा दुग्ध शेती कशाला म्हणतात. ज्या शेतीमध्ये फक्त पशुचे व्यापारी दृष्टिकोनातून पालन करण्यासाठी चारा पिकांचे उत्पादन घेतले जाते व पशूंचे पालन पोषण केले जाते तेव्हा त्या शेती प्रकाराला म्हणायचं दुग्ध शेती. काय महत्वाचं याच्यामध्ये की हा असा शेतीचा प्रकार आहे की ज्या शेतीमध्ये व्यापारी दृष्टिकोनातून पशुपालन करण्यासाठी त्या पशूंना खाद्य म्हणून चारा पिकं घेतले जातात व त्या पशूंचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पालन केले जाते. या शेती प्रकाराला किंवा या संपूर्ण व्यवसायाला शेती निगडीत जो प्रकार आहे याला त्या ठिकाणी आपण दुग्ध शेती असं म्हणतो. दुधाची शेती म्हणजे काय की आपण ज्या शेतीतून दूध निर्मिती करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्याची निर्मिती करतो, म्हणजेच आपण दुधाची शेती करतो. म्हणून ही जी व्याख्या आहे ती सहज तुम्हाला समजेल. बघा सर्वात महत्वाचं की हा शेतीचा जो प्रकार आहे ना, या शेतीच्या प्रकारचं मेन उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त दुधाचं उत्पादन वाढवणं. मग त्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याची उपलब्धता या शेती प्रकारातून. फक्त चारा पिकं काढतात असं काही नाही, पण जे खाद्यान्न तयार केलं जातं
यांच्यासाठी, गुरांसाठी, जनावरांसाठी, पशूंसाठी, त्या निर्मितीसाठी जे जे धान्य लागतं त्या धान्याची सुद्धा निर्मिती या शेतीतून केली जाते. त्याचं उत्पादन या शेतीतून घेतलं जातं व त्यावर प्रक्रिया करून पशुखाद्य तयार केलं जातं. म्हणजे फक्त चारा पिकं नाही तर पशुखाद्य तयार करण्यासाठी जी धान्य पिकं लागतात त्याचं सुद्धा उत्पादन या शेती प्रकारात घेतलं जातं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, की शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो आणि त्यामुळे शेती आणि दूध या दोघांच्या संमिश्रणातून दुग्ध शेती ही चालू. आणि हा परंपरागत व्यवसाय फक्त त्याला एक कमर्शियल टच, एक व्यापारी त्याला स्पर्श अलीकडच्या काळात 20व्या शतकात दिला आहे. भारतामध्ये सुद्धा हा व्यवसाय अनेक वर्षापासून केला जातो. म्हणजे मी तर सांगेल की प्राचीन काळापासून हा व्यवसाय केला जात होता. फक्त त्यावेळेचं उद्दिष्ट वेगळं होतं. त्यावेळेला फक्त आपल्या कुटुंबाची गरज पूर्ण करण्यासाठी दूध निर्माण केलं जात होतं. थोडे त्या ठिकाणी पशु, शेळी असेल, बकरी असेल, गाय असेल किंवा मग म्हैस असेल याचं पालन केलं जात होतं. पण त्यांच्या गरजा मर्यादित होता. उत्पादन त्यांना मर्यादित लागत होतं. म्हणजे एक फक्त कुटुंबाची उपजीविका पूर्ण करण्यासाठी हा व्यवसाय केला जाता. पण 20व्या शतकामध्ये मात्र विशेषतः मी तुम्हाला सांगेल विकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुग्ध शेती केली जाते. आणि सर्वात महत्वाचं की अलीकडच्या काळामध्ये आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की दूध आणि दुधावर प्रक्रिया करून जे उत्पादन केलं जातं त्यापासून जे पदार्थ बनवले जातात त्याला प्रचंड मागणी आहे. जागतिक स्तरावर याला मागणी आहे आणि त्यासाठी दुग्ध शेतीला प्रत्यक्षरित्या प्रोत्साहन मिळालं आहे, त्याचा विकास झाला. आता आपण दुग्ध शेतीचे वैशिष्ट्य काय आहे, वैशिष्ट्य पाहण्यापूर्वी सुरुवातीला प्रदेश बघू की जगामध्ये असा कोणता प्रदेश आहे की त्या ठिकाणी सर्वाधिक दूध शेती किंवा दुग्ध शेती विकसित झाली. विशेषतः मी तुम्हाला सांगेल मध्य कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या औद्योगिक आणि नागरी भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जो शहरी भागाच्या आजूबाजूचा प्रदेश आहे यामध्ये प्रामुख्याने दुग्ध शेती हा व्यवसाय विकसित झाला आहे. यामध्ये विशेषतः मी तुम्हाला सांगेल की उत्तर अमेरिका असेल, कॅनडा असेल, पंचमहासरोवरे असतील त्या ठिकाणी, त्या जवळचा प्रदेश असेल त्या ठिकाणी, मिनिसोटा असेल, मिशिगन असेल, हे जे अमेरिकेमधले महत्वाचे विभाग आहेत. किंवा युरोप खंडामध्ये सुद्धा हा व्यवसाय प्रचंड विकसित झाला आहे. त्यामध्ये ग्रेट ब्रिटन असेल, डेन्मार्क असेल, नेदरलँड असेल, बेल्जियम असेल, हॉलंड, नॉर्वे, फ्रान्स, जर्मनी यासारखे प्रदेश आहे की यामध्ये खऱ्या अर्थानं हा व्यवसाय प्रचंड विकसित झाला आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये दक्षिण चिली असेल, दक्षिण अमेरिकेमधले मध्य चिली असेल, अर्जेंटिना असेल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, किंबहुना भारतामध्ये सुद्धा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. म्हणजे हा जो प्रदेश आहे या सर्व प्रदेशामध्ये एक व्यापारी दृष्टिकोनातून दुग्ध शेती हा व्यवसाय केला जातो त्या ठिकाणी. आता आपण वैशिष्ट्य बघूया. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की ज्या ठिकाणी दुग्ध शेती केली जाते तिचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे, पशुधन व त्यांचे व्यापारी दृष्टिकोनातून पालन. म्हणजे पशूंचं पालन पोषण अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केलं जातं. विशेषतः या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो की परंपरागत पशु न पाळता जे संकरित जाती आहेत, मग गाय असेल त्या ठिकाणी, म्हैस असेल किंवा इतर काही तत्सम त्या ठिकाणी पशु असेल, हे संकरित की ज्यांच्याद्वारे अधिक दूध आपल्याला मिळेल या दृष्टिकोनातून संकरित प्रकारचे पशूंचं पालन केलं जातं, त्यांची जोपासना केली जाते. विशेषतः मी तुम्हाला सांगेन गाय आणि म्हैस हे दोन पशु मोठ्या प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने पाळले जातात की ज्यांच्यातून अत्यंत व्यवस्थापन करून त्या ठिकाणी अधिक दुधाचा मात्रा, दूध कसं उपलब्ध होईल, दूध कसं त्यांच्याकडून निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले जातात. आणि त्यासाठी त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं खाद्य असेल याची अत्यंत काळजी घेतली जाते. हे या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, दुग्ध शेतीचं. त्यानंतर दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय की या शेतीमध्ये कोणती पिकं घेतली जातात. विशेषतः मी तुम्हाला आधी सांगितलं, परत एकदा सांगतो, चारा पिकं असेल, गवत असेल आणि ज्यापासून पशूंचं खाद्यान्न केलं जातं, पशु खाद्य तयार केलं जातं, अशा प्रकारची धान्य पिकं या शेतीतून घेतली जातात. म्हणून लक्षात ठेवा त्या ठिकाणी चारा पिकं मी सांगितली, गवत मी सांगितलं आणि सर्वात महत्वाचं जी पशुखाद्य तयार करण्यासाठी जी धान्य पिकं लागतात त्याचं सुद्धा उत्पादन या शेतीतून घेतलं जातं. हे या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या शेती प्रकारामध्ये प्रचंड भांडवल लागतं, मुबलक प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करावी लागते, तेव्हा या शेतीतून आपल्याला फायदा होतो, उत्पादन निघतं. मग आता भांडवल कशासाठी लागतं विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला तुम्हाला संकरित जातीची जर पशु घ्यायची असेल त्यावेळेला त्यांची खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात. जर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या गायी विकत घ्यायच्या असेल तर त्यासाठी लागतात.
त्यांची देखभाल चांगली करा, त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं पशुखाद्य असेल, चारा असेल, त्यांच्या राहण्यासाठी गोठा असेल किंवा इतर दुग्ध शेतीच्या संबंधित काही आपण यंत्र वापरतो, यंत्र सामुग्री असेल, व्यवस्थापन असेल, कुशल मजूर असेल, अकुशल मजूर असेल किंवा दूध साठवण्यासाठी शीतकरणी सुविधा असेल, या सर्व याच्यासाठी, या आदानासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावं लागतं. म्हणून या शेतीचं वैशिष्ट्य आहे की मुबलक भांडवल या शेतीला लागतं, या शेतीत आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागतं. म्हणून हे सुद्धा या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं की या शेतीमध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन केलं जातं. बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावर या ठिकाणी व्यवस्थापन केलं जातं की ज्यातून जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल. एक व्यवसाय म्हणून या शेतीकडे बघितलं जातं. आणि म्हणून अत्यंत उत्तम प्रकारचं पशूंचं व्यवस्थापन केलं जातं. विशेषतः सर्व शेतीचा प्रकार केला आपण, म्हणजे कोणती पिकं घ्यायची, त्यांची लागवड कधी करायची, कापणी कधी करायची, त्यांचं आरोग्य कसं, त्या पिकाची त्या ठिकाणी सुरक्षित पीक कसं राहील त्या ठिकाणी बघायचं. नंतर आपल्याला दुधाची निर्यात करायची असेल, म्हणजे दूध कोणत्या ठिकाणी निर्यात करेल, कोणत्या ठिकाणी बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होईल, जास्त गुणवत्ता जर आपल्याला टिकवायचं असेल त्यासाठी काय करावं लागेल, वाहतूक व्यवस्था कशी असेल, या सर्व गोष्टीचं व्यवस्थापन करण्यासाठी या शेतीमध्ये जाणीवपूर्वक अत्यंत उत्तम व्यवस्थापन केलं जाते. हे सुद्धा या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढचं व्यवस्था वातानुकूलित यंत्रणा. आपल्याला माहिती आहे दूध हा नाशवंत पदार्थ आहे, म्हणून तो त्या ठिकाणी बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी किंवा कधी जर आपल्याला उशीर झाला तर तोपर्यंत साठा करणं गरजेचं आहे. मग अशासाठी वातानुकूलित यंत्रणा असणं गरजेचं असतं. आणि हे या शेतीच्या प्रदेशामध्ये आपल्याला सर्वीकडे आढळतं. म्हणून हा सुद्धा या शेती प्रकारचा महत्वाचा गुणधर्म आहे. व्यापारी तत्व मुळातच हा शेती प्रकार जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा व्यापारी शेती प्रकारचा उपप्रकार आहे. म्हणून याच्यामध्ये सुद्धा मेन उद्देश आहे फक्त आणि फक्त नफा मिळवणं. व्यापारी दृष्टिकोनातून शेती केली जाते, पूर्णपणे व्यापारी तत्व या ठिकाणी पाळलं जातं. हे सुद्धा या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य, प्रक्रिया करणारे उद्योग पूरक व्यवसाय या शेती प्रदेशात केले जातात. बहुधा ते शेतकरी किंवा तो समूह आहे तो स्वतः करतो त्या ठिकाणी. कारण आपल्याला माहिती आहे की दूध जास्त वेळ टिकू शकत नाही, ते लवकर खराब होतं. म्हणून त्यावर वेळीच प्रक्रिया करणं गरजेचं असतं. म्हणून अशा प्रकारचे दुधापासून जे वेगळे पदार्थ असेल, मी आता नाव सांगितलं, दही असेल, लोणी असेल, बटर असेल, चीज असेल, पेढे असेल, बर्फी असेल, कितीतरी पदार्थ आपण करू शकतो. दुधाची पावडर आपण तयार करू शकतो. हे सर्व करण्यासाठी त्या ज्या ठिकाणी दुग्ध शेती आहे अशा ठिकाणी प्रक्रिया उद्योग असतात की ज्यामध्ये दुधावर प्रक्रिया करून त्यांची उत्पादकता वाढवावी लागते. जास्त काळ त्यांचा टिकाऊपणा कसा राहील यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणून हे सुद्धा याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जलद वाहतूक. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कोणताही नाशवंत पदार्थ असेल तर तो लवकरात लवकर कमीत कमी 12 तासापर्यंत तो बाजारपेठेत ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणून या ज्या प्रदेशामध्ये हा शेती व्यवसाय आहे अशा ठिकाणी लवकर दूध बाजारपेठेत पुरवण्यासाठी जलद वाहतुकीचा त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. आणि म्हणून हा सुद्धा बऱ्याच वेळेला ते शेतकरी असेल, तो समूह असेल, तो स्वतः त्या ठिकाणी स्वतःचे वैयक्तिक वाहन यासाठी वापरतो. आणि म्हणून बऱ्याच वेळेला ही जी वाहतुकीची यंत्रणा जी आहे किंवा जे रोड आहे, रस्ते आहे, ते सुद्धा अत्यंत सुस्थितीत ठेवले जातात. हे या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य संशोधन कार्य. आपल्याला माहिती कोणताही तुम्ही शेतीचा व्यापार दृष्टिकोनातून प्रकार जर पाहिला तर त्यामध्ये एक तुम्हाला आठवेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या उत्पादनाची हानी जास्त होणार नाही, त्याची गुणवत्ता कशी टिकेल, जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यासाठी कार्य केलं जातं. आणि यासाठी संशोधन अत्यंत महत्वाचं ठरतं. कारण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या रोगांचे प्रादुर्भाव होतात. आणि ते जर पिकावर पडले, पिकाची गुणवत्ता नाश होते, किंबहुदा जे पशु आहे त्यांचं आरोग्य सुद्धा धोक्यात येतं. त्यामुळं मग त्या ठिकाणी संकरित बी बियाणं असेल, संकरित जनावरे असेल, त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोग असेल, रोगराई असेल किंवा प्रक्रिया उद्योग असेल, या संदर्भामध्ये सतत संशोधन केलं जातं. आणि तो सुद्धा या शेतीचा अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. पुढचा शेती प्रकार आहे गट शेती. नावातच तुम्हाला शेतीचा प्रकार लागेल, गट शेती. जी शेती गटाने केली जाते, गटातील लोक एकत्र येऊन केली जाते, त्या शेतीला आपण गट शेती असं म्हणतो. आपण एक शास्त्रीय व्याख्या बघूया. गट शेती कशाला म्हणतात? जी शेती काही लोक एकत्र येऊन गट तयार करतात व त्या गटाच्या माध्यमातून जी एकत्रित पद्धतीने शेती केली जाते तेव्हा त्याला गट शेती असं म्हणतात. या शेती प्रकारामध्ये काही लोक
शेतकरी विशेषतः याच्यामध्ये असतात. शेतकरी आणि इतर काही तज्ञ लोक एकत्र येतात, त्यांचा एक स्वतःचा गट स्थापन करतात आणि त्या गटाच्या माध्यमातून एकत्रित पद्धतीने जी शेती केली जाते तिला आपण गट शेती असं म्हणतो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सुद्धा हा शेती प्रकार विशेषतः मी तुम्हाला सांगेल, सातारा असेल, सांगली असेल, पुण्याचा काही भाग असेल, या ठिकाणी किंवा नागपूर विभागामध्ये सुद्धा हा शेती प्रकार अलीकडच्या काळामध्ये विकसित होत आहे. आता या शेती प्रकारची वैशिष्ट्य काय? गट शेती म्हणजे गट तयार करावा लागतो आणि या गटामध्ये साधारणपणे 5 ते 15 जण एकत्र येतात. ही संख्या कमी जास्त होऊ शकेल, पण आपण सरासरी बोलतोय 5 ते 15 लोक एकत्र येतात, ते गट स्थापन करतात आणि त्या क्षेत्रातील जे विविध लोक आहेत त्या लोकांच्या गटामध्ये जे समाविष्ट होतात, जे लोक समाविष्ट होतात, त्यांच्या अनुभवाचा फायदा, त्यांच्या ज्ञानाचा फायदा या शेतीमध्ये केला जातो. आणि म्हणून या शेतीचे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की गटाच्या माध्यमातून ही शेती केली जाते. लोकांचा किंवा व्यक्तींचा गट स्थापन करून त्या गटाच्या मार्फत शेतीचं उत्पादन घेतलं जातं. हा शेती प्रकार आहे गट शेती त्या ठिकाणी. मग या दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलं आपण की या गट शेतीमध्ये साधारण शेताचा आकार किती असतो? सर्वसाधारणपणे 50 ते 100 एकर पर्यंत आकार असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गट शेतीची निर्मिती का झाली याची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक पिढीमध्ये शेत जमीन विभागली जाते. मग काय झाले, जशी भारताची लोकसंख्या वाढत गेली ना, तसं मोठ्या प्रमाणात शेतीचं तुकडीकरण झाले, शेतीचे छोटे छोटे आकार तयार झाले आणि अशा छोट्या आकारामध्ये शेती करणं जवळपास शक्य होतं. काही वेळेला आपला ट्रॅक्टर असेल, बैलगाडी असेल किंवा इतर गोष्टी, नागर असेल, हे सुद्धा चालवणं सुद्धा शक्य होत नाही, इतका छोटा आकार होतो. मग परिणामी काय होतो, मशागत पद्धत जर आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करता येत नसेल तर त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या उत्पादनावर होतो, उत्पादनाच्या गुणवत्तेवर होतो. म्हणून ही समस्या दूर करण्यासाठी लोकांमध्ये एक अशी कल्पना, जर आपण एकत्र येऊन त्या ठिकाणी शेती केली, मधले जे बांध वगैरे ते आपण काढले, एक पूर्णपणे प्रदेश तयार केला, सलग असा शेतीचा पट्टा तयार केला, तर मला वाटतं त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन चांगलं निघेल अशी कल्पना लोकांना सुचली. त्याच्यातून हा शेती प्रकार तयार झाला. म्हणून या शेती प्रकारामध्ये 50 ते 100 आपण सरासरी बोलतोय इतकं जमिनीचं क्षेत्र असतं आणि काही ठिकाणी मात्र शेताचा आकार जो आहे तो थोडा कमी जास्त होऊ शकेल, पण मात्र सरासरी आपण विचार करतोय 50 ते 100 एकर पर्यंत त्याचा आकार असतो. हे सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य गट शेतीचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य की या गटामध्ये जी शेतकरी असेल किंवा जे इतर लोक असेल त्या सर्वांमध्ये समान कामाची वाटणी केली जाते. हेच या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मग शेतीची मशागत असेल, कापणी असेल, पेरणी असेल, मळणी असेल, विक्री असेल, वाहतूक असेल, सर्व प्रकारचं किंवा मालाची प्रतवारी करणं असेल, हे सर्व कामं विभागून समान पद्धतीने वापर. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्या व्यक्तीला कोणत्या कामाचा अनुभव आहे याचा विचार मात्र केला जातो, हे लक्षात ठेवा. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य की या शेती प्रकाराला शासन सुद्धा प्रोत्साहन देतं. विशेषतः मी भारताबद्दल बोलतोय की शासन अनेक प्रकारे, महाराष्ट्र शासनाने सुद्धा मागील काही वर्षामध्ये गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत केली होती, सबसिडी दिली होती. त्याच्यामध्ये मग बी असेल, कीटकनाशक असेल किंवा खत खरेदी असेल, याच्यामध्ये सबसिडी दिली होती. परत आपण त्या ठिकाणी विद्युत पुरवठा आहे याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये सबसिडी दिली होती. म्हणजे शासन अशा गट शेतीला त्या ठिकाणी गट शेतीचा विस्तार वाढण्यासाठी, विकास होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून अनेक प्रकारच्या सवलती देत असतं. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्वाचं की गट शेतीमध्ये प्रभावी व्यवस्थापन केलं जातं. अत्यंत चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट, म्हणजे सभासदांचं कौशल्य गुण असेल, त्याच्यामध्ये दैनंदिन कामाची नोंद असेल, त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा असेल शेतमालाचा, त्या ठिकाणी गटातील लोकांचं सामंजस्य असेल, पायाभूत सुविधा असेल, आधुनिक तंत्रज्ञान असेल, वाहतूक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन असेल, या सर्व बाबतीमध्ये अत्यंत प्रभावीपणे एकमेकाशी चर्चा करून प्लॅनिंग केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं आणि त्याच्या आधारात शेती केली जाते. हे सुद्धा या शेतीचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्वाचं मी आधी सांगितलं, परत सांगतो की सभासदांच्या इच्छेनुसार त्यांना काम दिलं जातं. कोणालाही कामाची बळजबरी किंवा सक्ती केली जात नाही. प्रत्येकाला विचारतं की तुला कोणत्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. एखादा म्हणजे मला वाहतूक करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, कोणी सांगेल मला पावडर मारण्यामध्ये, खतं मारण्यामध्ये इंटरेस्ट आहे, कोणी सांगेल मला जलसिंचनामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या अनुभवाचा उपयोग गट शेतीमध्ये केला जातो. याचा फायदा विद्यार्थी मित्रांनो, हे कार्य, शेतीचं कार्य अत्यंत सामंजस्यपणे चालतं, एकमेकाच्या मदतीने चालतं. त्याचा फायदा शेती विकासाला होतो.
आणि सर्वात महत्वाचं की या गटांच्या बैठकीचं नियोजन केलं जातं. दर महिन्याला किंवा दर हंगामामध्ये किंवा शेती संदर्भात कोणतंही काम करायचं असेल तर एकमेकाचा सल्ला घेऊन विचार विनिमय करून सभा घेतली जाते आणि त्यामध्ये जे निर्णय घेतले जातात त्याच निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. हे सुद्धा या गट शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक महत्वाचं व्यवहारातील जोड, कारण गट आला त्यामुळे प्रत्येक त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी जो गट शेतीमध्ये जो व्यवसायाद्वारे जो व्यापार केला जातो, जो आर्थिक व्यवहार केला जातो, या सर्वांच्या बारीक सारीक नोंद, खरेदी असेल, विक्री असेल, त्याचं पावती पुस्तक, बँक बद्दलचं खाते पुस्तक, या सर्वांबद्दल अत्यंत पारदर्शक हिशोब ठेवला जातो, व्यवहार ठेवला जातो, त्याची नोंद ठेवली जाते. हे सुद्धा या शेतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या गट शेतीचे काही फायदे सुद्धा आपल्याला सांगतात. सर्वात महत्वाचा पहिला फायदा काय आहे की शेतकऱ्यांमध्ये समविचार, संघटितपणा, सामंजस्य, एकता वाढते. हा सर्वात महत्वाचा गट शेतीचा फायदा आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी किंवा प्रदेशामध्ये शांतता नांदवण्यासाठी, स्थापित करण्यासाठी अशा प्रकारच्या गट शेतीचा खूप फायदा होतो. आणि नंबर 2, कमीत कमी भूक्षेत्रामध्ये एकत्रित पद्धतीने जास्त उत्पादन घेणं फक्त आणि फक्त गट शेतीमुळे आपलं शक्य होतं. हा सुद्धा याचा महत्वाचा फायदा आहे. आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा अत्यंत काळजीपूर्वक किंवा प्रभावीपणे वापर जर केला जात असेल तो आहे गट शेती. गट शेतीमध्ये सर्व केलं जातं. आणि पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्तीकरण करण्यासाठी, शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी उत्पादन वाढवण्यासाठी हा शेती प्रकार खरंच अत्यंत उपयोगी ठरतो. अशा प्रकारच्या अभ्यासातून सांगली असेल, सातारा असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अशा भागामध्ये जी उदाहरणं आहे त्या उदाहरणातून स्पष्ट होतं की गट शेतीचा नक्कीच त्या ठिकाणी शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतो, त्याच्या कुटुंबाचं, त्याचं राहणीमानाचं एकंदरीत दर्जा उंचवतो. हे सर्व आणि सर्व श्रेय तेथील गट शेतीला जातं. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं की मी आता सांगितलं, सामाजिक आणि आर्थिक जर विकास करायचा असेल तर गट शेतीसारखा पर्याय खूप महत्वाचा आहे. आणि ज्या ठिकाणी गट शेती केली जाते अशा ठिकाणी अशा प्रकारचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येत आहे की त्या ठिकाणचा सामाजिक आणि आर्थिक विकास झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा फायदा म्हणजे यामुळे शेतकऱ्यांमध्ये एका प्रकारचा संवाद निर्माण झाला आहे. आणि शेतकऱ्यांची किंवा त्या गटामध्ये समाविष्ट झालेल्या लोकांचं कौशल्य, त्यांचं ज्ञान हे एकमेकांमध्ये त्यातून वाटलं गेलं आहे. एकमेकाचे अनुभव एकमेकाला मिळाल्यामुळं त्याच्यामुळे त्यांची निर्भयतापणा किंवा त्या ठिकाणी स्वतःचं कौशल्य, स्वतःचा विकास झाला आहे. शेतीचा विकास, स्वतःचा विकास, साधारण समाजाचा विकास, देशाचा विकास, या सर्वांसाठी गट शेती अत्यंत उपयोगी ठरते. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आणखी काही याची जर माहिती घ्यायची असेल, ही संदर्भ पुस्तकं आणि काही वेबसाईट दिलेल्या आहेत, याचाही वापर करा. त्याबद्दल अद्ययावत माहिती तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबतोय. पुढच्या तासाला परत आपण राहिलेले जे 2 शेतीचे प्रकार आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.